तर जय महाराष्ट्र भावांनो, करूया आजचा ब्लॉग सुरू. आणि सकाळी नाश्त्याला मी चहा आणि क्रीमचा बिस्किट पुडा खाल्ला, कारण आज चीट डे होता. त्यानंतर तयार होऊन निघालो मी बाहेर जायला. माझ्या मनात एक विचार आला की माणूस फ्युचर आणि पास्टमध्येच जास्त जगतो, भूतकाळ आणि भविष्यकाळाचाच जास्त विचार करतो. वर्तमानात त्याचं लक्षच नाही. तो वर्तमानातल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करूच शकत नाही. मग जर माणसाचं विचार करण्याची पद्धत असेल तर त्याचा काय फायदा, की तुम्ही नुसतं पास्टमध्ये की जे काय झालं, माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या तेवढ्या चुका झाल्या, याचा आपण विचार करत बसतो रात्रंदिवस. पण त्या विचार करण्याचा काय फायदा आहे का? किंवा भविष्यात माझ्यासोबत काय होईल, असं होईल, तसं होईल, तसं झालं तर काय होईल, असं झालं तर काय होईल, ह्या गोष्टीचा आपण विचार करत बसतो. परंतु ह्या गोष्टीचा काय फायदा आहे काय? जे व्हायचं ते होणारच, जे मिळायचं ते देव देईलच, आणि जे नाही ते नाहीच. मग ज्या गोष्टी घडून गेल्या, ज्या गोष्टी होणार आहेत, ह्या गोष्टींचा विचार करून काय फायदा? त्यापेक्षा वर्तमानात आपण आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आज आपल्याला काय करायचं ह्याबद्दल विचार करायला पाहिजे. आपला दिवस कसा आनंदात जाईल ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण फ्युचर आणि पास्टचाच विचार करत बसतो आणि त्यामुळे आपण चुकतो आणि आपलं आयुष्य तसंच वाया जातं. तर असं होऊ नये असं मला वाटतं आहे. आणि प्रत्येकानं पास्ट आणि फ्युचरच्या या रिंगमधून बाहेर यावं आणि वर्तमान जगावा आणि सुखी राहावं, एवढंच मला वाटतं. धन्यवाद. आणि वाटेत हे छोटे सबस्क्रायबर भेटले, यांना टाटा बाय बाय करून आईच्या देवळात चाललो. आणि देवळात पोचल्यावर आईचा आशीर्वाद घेतला आणि बाहेर आलो. तिथून गेलो क्लासमध्ये. तिथे जाऊन एक्सेल शिकलो, स्वतःच्या ज्ञानात भर पाडली. आणि संध्याकाळी गेलो रनिंगला. तिथे थोडा वेळ रनिंग केलं आणि त्यानंतर संध्याकाळचा वेळ घालवला दसरा चौकात आणि खाल्ली मॅगी. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. धन्यवाद.